श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, नवरात्र संपते आणि आपणास वेध लागतात ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. तर वर्षातून एकदा येणारी ही जी पौर्णिमा आहे ती आपण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो. या पौर्णिमेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक वेगळे आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. असे सांगितले जाते की या दिवशी आकाशातून आपल्या पृथ्वीवर अमृतकण पडत असतात. म्हणूनच या दिवशी आपण दुधाची खीर किंवा दूध करून पिण्याची प्रथा आपल्याकडे आहे. चंद्रप्रकाशामध्ये दूध तयार केले जाते व ते पिले जाते. असे दूध पिल्याने सर्व आजार बरे होतात व माता लक्ष्मींची कृपासुद्धा आपल्यावर होते असे शास्त्र सांगते. तर या कोजागिरी पौर्णिमेची विशेष सेवा, पूजा इत्यादी हे सर्व जे विधी आहेत ते परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वामी केंद्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. तर या स्वामी केंद्रामध्ये सांगितली जाणारी कोजागिरीची विशेष पूजा कशा पद्धतीने करावी, मांडणी कशी असावी व कोणते नियम पाळावे, त्याचप्रमाणे ही पूजा कोणत्या कालावधीमध्ये करावी, तर या दिवशी काय करावे, काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. स्वामी केंद्रानुसार कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी. पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या मिनिटात करावयाचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजे दूध नैवेद्य लागतो. तर या दिवशी करावयाची खास विशेष पूजा कशा पद्धतीने करावी ते आता आपण पाहूया. या पूजेची मांडणी कशी करतात. मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी. कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा ठेवावा. त्यात पाणी भरून त्यावर आंब्याच्या पानांचा डगाळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा. चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30 पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवतांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अक्षगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. दुधात एक तुळशीपत्र टाकावे व त्याचा नैवेद्य अर्पण करावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. त्यानंतर नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजेला वापराव्यात. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. या ठिकाणी तुम्हाला मी श्री आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वामी केंद्रामध्ये कोणकोणत्या लक्ष्मीप्राप्तीच्या विशेष सेवा सांगितलेल्या आहेत ते सांगते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावयाची लक्ष्मीप्राप्तीची विशेष सेवा. श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळा. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जप करणे. श्री कुबेर मंत्र 1 माळ जप करणे. 16 वेळा श्री सूक्त वाचणे. श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणणे. गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा वाचणे. एवढी सेवा करावी. ही सेवा सहकुटुंब एकत्रित केली तरी सर्व सेवा
सेवा वेळेत पूर्ण होते. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळी माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे हे ती पाहते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते, पण जे सेवा, उपासना, जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय, कोजागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले आहे असे शास्त्र सांगते. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला या इथे आपल्या स्वामी केंद्रामध्ये ज्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी करण्यात येते त्याचा फोटोसुद्धा देत आहे. तर बघा, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ही पूजा केली जात नाही. तर ज्या वेळेला परमपूज्य गुरुमाऊली मार्गदर्शन करतात त्यावेळेलाच ही सर्व माहिती दिली जाते. अनेक सेवेकरांना ही पूजा मांडणी कशी करावी ही सुद्धा माहीत नाही, किंवा काही लोक आमच्याकडे प्रथा नाही म्हणून ही पूजा करणे टाळत असतात. तर यावर गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की जरी आपल्या घरामध्ये प्रथा नसेल तर तुम्ही कोणत्याही वर्षी ही कोजागिरीची नवीन पौर्णिमा करू शकता. तर बऱ्याच ठिकाणी या पौर्णिमेच्या दिवशी उपवासही केला जातो. तर बघा, उगवत्या तिथीनुसार ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी उपवास सोडून सुद्धा तुम्ही हे कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करू शकता. जर तुम्हाला घरामध्ये ही पूजा करणे जमत नसेल तर तुम्ही जवळपासच्या कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये सुद्धा जाऊन या पूजेमध्ये भाग घेऊ शकता. तर पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा तेथे शास्त्रशुद्ध पद्धतीने व विधिवत मांडलेली असते. तर तुम्ही आपल्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा या पूजेमध्ये सहभाग घेऊ शकता. तर या दिवशी जी चंद्राकडून येणारी किरणे आहेत ती पृथ्वीवर मोठ्या प्रमाणे येत असतात आणि यामुळे अनेक वेगवेगळे आजार नष्ट होतात. म्हणूनच आपण सूर्यप्रकाशामध्ये दूध ठेवतो व ती पिण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तर कोणत्याही गंभीर आजारावर याचा इलाज म्हणून वापर केला जातो. तर मैत्रिणींनो, ही झाली कोजागिरी पौर्णिमा याची पूजा मांडणी कशी करावी, का करावी आणि या दिवशी काय करावे, काय करू नये या संबंधीची सविस्तर माहिती. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच समोरचं बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.